नंदुरबार जिल्ह्यामध्ये अत्यल्प पावसाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी खरीपाच्या कपाशीची लागवड केली। खरं तर आता खरीप पिकाला पावसाच्या पाण्याची अत्यंत गरज आहे। एकीकडे पावसाने दडी मारली आहे, दुसरीकडे जिल्ह्यामध्ये खतांचा तुटवडा आहे। खतं मिळवण्याकरता शेतकऱ्यांना वणवण करावी लागते। राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मुबलक प्रमाणात बियाणे आणि खतं उपलब्ध करून देणार असल्याचा दावा राज्य सरकारने केला होता, मात्र शेतकऱ्यांना खत टंचाईचा सामना करावा लागतोय। नंदुरबार जिल्ह्याकडे यंदा वरुण राजानं पाठ फिरवली आहे। जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या आहेत। आता जुलै महिना उजाडला तरी पावसाचा काहीच पत्ता नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप पूर्व कापसाची लागवड केली आहे। या पिकाच्या वाढीसाठी त्यांना खतांची गरज आहे, मात्र शेतकऱ्यांना खत उपलब्ध होत नसल्यामुळे खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण भटकायची वेळ आली आहे। काहींनी तर थेट गुजरात गाठलं, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही। खत टंचाईमुळे शेतकरी पुरता हैराण झालाय। रासायनिक खत ते युरिया खत हे सुद्धा मिळत नाही, दोंडाच्याला पण मिळत नाही आणि निज्जर कुकुरमुंडा इथं पण आम्ही फिरून आलो शेतकरी। युरियासाठी नंदुरबार दोंडाच्या नंदुरबारच नाही तर गुजरात राज्यातील निझर कुकुरमुंड्याला सुद्धा जाऊन आलो, परंतु तिथेही खत उपलब्ध नाही आहे। नंदुरबार जिल्ह्याला धुळे जिल्ह्याच्या दोंडाईच्या इथून रेल्वेनं खतांचा पुरवठा केला जातो, मात्र रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणाचं काम सुरू असल्यामुळे जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे। रेल्वेचे जे पटरे असतात त्याचं काम चालू असल्यामुळं रेल्वे एक पॉईंट दोंडाईचा रिस्ट्रिक्शन झोनमध्ये ठेवला होता, पण आज रोजी तो रिस्ट्रिक्शन झोनमधला जो रिस्ट्रिक्शन झोन काढण्यात आलेला आहे, तरी शेतकऱ्यांना 2 दिवसामध्ये सुरळीत पुरवठा खताचा केला जाईल। पावसानं दगा दिल्यामुळे जिल्ह्यातील खरीप पीक धोक्यात आलं असतानाच खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैराण झालाय। खरीप पीक जगवायचं कसं असा प्रश्न त्याला पडलाय। शेतकरी खत टंचाईचा सामना करत असताना लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का आहेत हाच खरा प्रश्न आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार।